पावसामुळे कालपासून खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल 25 तासानंतर सुरू झालेली आहे आणि चिपळूण खरं तर रेल्वे स्टेशनवरची दृश्य दिसत आहेत। रेल्वे आता चिपळूण असेल किंवा खेड रेल्वे स्थानकातून रेल्वे जे आहे त्यात सुटायला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे तब्बल 25 तास रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद होती आणि आता हळूहळू प्रवासी देखील जे आहेत ते या स्टेशनवरती जमायला सुरुवात झालेले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणूया। मॅडम 25 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे, कुठे निघालात, कुठून आलात? खूप छान वाटतंय, कारण लोक खूप खोळंबलेली आहेत आणि खायचे प्यायचे लोकांचे हाल झालेत, पण भेटणारी लोक अशी असतात की ती एकमेकांना सांभाळून घेतात, त्याच्यामुळे हे असे क्षण असतात ते अविस्मरणीय पण होतात। कधी त्रासही होतो। आम्ही रोह्यावरनं आलोय, पनवेल। 25 तासानंतर सुरू झाले, आनंद आहे? हो, खूप खूप आनंद आहे। आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। कुठून आलात दादा, कुठून आलात? चिपळूण प्रॉपर। 25 तासानंतर कोकण रेल्वे पावसानंतर सुरू झाल्या, काय भावना आहे? खूप आनंद आहे, कारण की खूप जणांना त्रास होत होता कालपासून, पण आता सुरळीत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। दादा तू कुठून आलाय? मी कल्याणवरून आलोय। कुठे जायचंय? मला आता कल्याणलाच जायचंय। किती तासापासून इथे अडकला? मी रात्री 2 वाजल्यापासून आलो इथे। 25 तासानंतर कोकण रेल्वेची आता वाहतूक सुरू झाली आहे, प्रशासनाने काय करायला हवं असं तुला वाटतं? काय नाही, सुधारणा केल्या पाहिजे त्यांनी, बाकी काय नाही, बस एवढंच बोलायचं आहे मला। दादा तू कुठून आलाय? आम्ही चिपळूणवरनच। कुठे चाललाय? आम्ही आता कल्याणला। आणि कधीपासून थांबला होता? आम्ही तर रात्री 2 वाजल्यापासून इथेच आहेत आम्ही। कसं वाटतं 25 तासानंतर अखेर रेल्वे धावते? लवकर करायला पाहिजे होतं, सुधारणा झाल्या पाहिजेत तेवढ्या, कारण एवढा प्रत्येकाला आपापले कामं आहेत, प्रत्येकजण एवढा, तरी लोकांचे खायचे हाल झालेत, राहायचे हाल झालेत, तरी एवढंच मागणी होती सरकारकडे की लवकरात लवकर थोडं लक्ष देऊन हे केलं पाहिजे होतं त्यांनी। सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत, कुठून आले दादा? पिरलोटा। सॉरी, पिरलोटा। मराठी आता आहे का? 25 तासापासून रेल्वेची वाहतूक बंद होती पावसामुळे, काय वाटतं किती वेळापासून रेल्वे स्टेशनवर होता? मी तर आता जस्ट आलो आहे, कारण ऑनलाईन चेक करत असतो। ते रात्रीचं तिकीट होतं आणि नागपूरची गाडीची, ते काय आता यावं लागलं आणि एक दिवस गेला, माझं जॉबचं असतं आणि कालचं तिकीट होतं? हां, कालचं तिकीट होतं, काल म्हणजे रात्रीचं तिकीट होतं 2 वाजताचं, ते आता ट्रेन येते आणि 25 तासानंतर अखेर ट्रेन सुटली। आता तू नागपूरला चालला? नागपूर नाही, आता इथं कल्याणला चाललो। जॉबचा एक दिवस गेलाय? गेलाय। काका कुठून आलात तुम्ही सर? लोकल। कुठे चाललात? मुंबईला। 25 तासानंतर आता रेल्वे वाहतूक सुरू? होय। काय कसं वाटतं हे? नाही, ते आमची आता मांडवीची तिकीटं होती, पण ते कॅन्सल झाली ना ट्रेन, त्यामुळे आता चालू झाल्यात म्हणून ते ह्यानी जातोय आम्ही, आता प्रयत्न करतो। कधी गेली होती, बुक कधी केलं होतं तुम्ही? हां, 15 दिवसाच्या आधी केलं होतं। तर अनेक लोकांना आपण आज सकाळपासून भेटतो, अनेकांनी रेल्वेची तिकीट जे आहे ते 1 महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वी बुक केलं होतं, पण अचानक कोसळलेल्या पावसानं कोकण रेल्वे ठप्प झाली होती आणि आता 25 तासानंतर पुन्हा कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। या सगळ्या लोकांच्या भावना आहेत की प्रशासनानं यावर काहीतरी लवकर तोडगा जो आहे तो काढला पाहिजे होता। कॅमेरापासून तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।